आदाब, जय हिंद। मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज। लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है। नमस्कार, लेखनी शास्त्र न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरल्या प्रहारच्या रणरागिणी। यावलला रस्ता रोको आंदोलनाचे चक्काजाम, महिला पुरुष झाले आक्रमक। यावल दिनांक 21 ऑगस्ट बदलापूर येथील शाळेत 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ची घटना जे समोर आलेली आहे, त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, दोषींवर कार्यवाही व्हावी याकरिता महिला व मुलींच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट नंदिनी यांच्या नेतृत्वाखाली आज बुधवार दिनांक 21 रोजी यावल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। बदलापूर घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून त्यांच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आज यावल येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, नराधमाला शिक्षा झालीच पाहिजे। महिला मुलींची सुरक्षा करणार कोण? सरकार करते काय? खाली डोके वर पाय अशा घोषणा देत आंदोलकांनी रस्ता रोको केला। टी पॉइंट चौकात ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलकांनी प्रशासनाला निवेदन दिले असून त्यात आंदोलकावरील गुन्हे त्वरित मागे घ्यावे, अत्याचार करणाऱ्या नराधमासाठी कठोर कायदा करणे, बदलापूर घटनेची सखोल चौकशी करणे, शाळा प्रशासन, पोलीस आणि संबंधित दोषींवर लवकर कारवाई करण्यासाठी सती सावित्री विशाखा समिती तात्काळ अंमलबजावणी करावी। शाळा महाविद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षाची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे। सदर रस्ता रोको आंदोलन प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्यासह हर्षा चौधरी, ॲडव्होकेट नंदिनी चौधरी, आरती कठोडे, शैला माळी, रेखा पाटील, शोभा माळी, आशाबाई कोडी, मीराताई तेली, सविता पाटील, अलिशान बी शेख, हमीदा बी युनुस, मिसबाह सदब, संगीता बडगुजर, माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, धीरज चौधरी, नंदू सोनवणे, राकेश बंगाळे, खेमचंद कोडी, दिलीप वाणी, सचिन झालटे, भिका टाकरी, गोकुळ कोडी, मनोज चौधरी, सागर चौधरी, गणेश जोशी, करीम मनियार, अलीम शेख, परेश नाईक, गणेश कोलते, नरेंद्र माळी, शिवाजी पवार, आसिफ शेख आदीसह शेकडो पदाधिकारी सदर आंदोलनात उपस्थित होते। बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज। रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोडी यांची रिपोर्ट।